हाय हॅलो नमस्कार. मी मनीषा. आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पेटीकोट कशा पद्धतीने कमी करायचा, म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आपल्या जी उंचीपेक्षा पेटीकोटच जास्त येतो. तर पेटीकोट जास्त आल्यानंतर मग आपण बरेच जण कळीच्या साईडने, म्हणजे पायाच्या साईडने आपल्याला पेटीकोट कमी करतो आपण. परंतु होतं असं की त्याला एक छानशा अशा कळ्या पण येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण पायाच्या साईडने कटिंग करतो ना, तर त्याचा घेरही कमी होतो आणि चालताना आपल्याला प्रॉब्लेम येतात. म्हणजे जो मोठा पेटीकोट असतो ना, तेवढा आपल्याला चालताना प्रॉब्लेम येत नाहीत. आणि बरेच जण जाड पण असतात. तर मग अशा वेळी त्यांचा जर पेटीकोट तुम्ही कमी जर केला ना, तर मग त्यांना प्रॉब्लेम येईल. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं, पेटीकोट जो आहे तर तो कमरेच्याच साईडने कट करायचा. आता मी तुम्हाला कशा पद्धतीने कटिंग करायचं हे पूर्ण दाखवणार आहे. आणि हा पेटीकोट तर खूपच मोठा होता, कारण त्यांची उंची खूप कमी आहे आणि पेटीकोट रेग्युलरप्रमाणे होता. मग मी काय केलं, कारण त्यांना 4 ते 5 इंच अंतर जे आहे पेटीकोटचं ते कमी करायचं होतं. आता बरेचसे जण आपण काय करतो की मधी पण एक प्लेट टाकून देतो, पण ही मधी प्लेट जर टाकली ना, त्याची फिनिशिंग व्यवस्थित येत नाही. जसं की आपण विकत आणतो ना, त्या पद्धतीने दिसतच नाही ते. तर मधीच कुठंतरी अशी प्लेट असल्यासारखी आणि चुन्नटबट दिसते. तर मग ते स्वतःला पण आपल्याला बरं वाटत नाही, कारण ते झाकलं जातं साडीने, परंतु असं छान पण दिसलं पाहिजे. म्हणून मग मी काय केलं, कमरेच्या साईडची जी पट्टी आहे ना, तर ती उसवून घेतली आणि अगदी टेपच्या साहाय्याने त्याचे जेवढं तुम्हाला माप कमी करायचं होतं ना, तेवढं माप टेपच्या साहाय्याने मार्जिंग करून घेतली. आणि मार्जिंग करत असतानाच थोडंसं, म्हणजे जी पेटीकोट पहिला आपला होता त्याच्या त्यांनी त्या पट्टी होती ना कमरेची जोडलेली, तर त्याच्यामध्ये आणखीन शिल्लक कपडा सोडलेला. मग म्हणून तो सुद्धा मी कटिंग करून घेतला व्यवस्थित असा आणि त्याची कटिंग या पद्धतीने केलेली आहे. आता बऱ्याचदा काय होतं की आपण ज्यावेळेस पेटीकोट कमी करतो ना, कट करतो ना कमरेकडून, तर मग तो खालचा घेर ना कमरेच्या पट्टीपासून वाढत 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 जात असतो. म्हणजे खालच्या साईडने मोठा होतो. तर आपल्या जे असतात ना, तर ते 5 कळ्याचा परकर असतो. तर या पद्धतीने कटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे, जर मोठा झालेला आपण त्याला शिलाई पण कशा पद्धतीने आणि कशी मारायची आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला याची माहिती तुम्हाला शेअर करणार आहे. तर ही जी आहे तर त्याची पट्टी मी उसवून घेतलेली. आता आपण काय करायचं, जी पट्टी आहे ना, तर ती किती प्रमाणात आपला पेटीकोट जो आहे तर तो मोठा झालेला आहे, या पट्टीच्या सहाय्याने अगोदर मोजून घ्यायचं. म्हणजे पट्टी जी आहे ना, तर ती अगदी त्याला लावूनच मोजून घ्यायचं. या पद्धतीने मी जसं करते त्याच पद्धतीने अशा पद्धतीने जर तुम्ही तुमचा कमी केला ना, तर होईल की तुमची म्हणजे छान पण दिसेल आणि कस्टमरसुद्धा खुश होतील. तर मी हे पेटीकोट कमी करण्यासाठी 25 रुपये घेत असते, कारण की खूप वेळ पण लागतो. आणि ज्यावेळेस त्याला ते कळ्या असतात ना, 5 कळ्या, तर त्याला शिलाई 5 वेळेस आणि पूर्ण खालची एक जी कळी आपण जोडलेली असती पट्टी, तर तिला पण शिलाई मारत असते मी. कारण ती शिलाई जर नाही मारली तर ती कळी जी आहे तर ती बुसून परत पायात अटकते. म्हणून तिला एक शिलाई मारावी लागते आणि कमरेच्या साईडने एक, आणि आणि मग कटिंग ते करून म्हणलं की वेळ लागतो, म्हणून 25 रुपये हे पेटीकोटचे घेत असतात. त्याच्यामुळं खूप परवडेबल आहे आणि या पद्धतीने तुम्ही करा, तुमचे कस्टमरसुद्धा तुमच्याकडे येतील. आता अशाच पद्धतीने आपण ही पेटीकोटची आहे तर तो 5 इंच पेटीकोट आपला जास्त आहे. म्हणजे आपण कट केल्यानंतर जी पट्टी जोडायची अगोदर मी मोजून पाहिला, तर तो 5 इंच आपला पेटीकोट जास्त आहे. तर या टेपच्या सहाय्याने आपण त्याला मोजून घेऊया. तर हे पाहू शकता तुम्ही, अगदी 5 इंच आपला पेटीकोट तो आहे, जास्त भरत आहे. तर आपण काय करणार आहोत, अर्धा इंच प्रत्येक जी प्लेट आहे, 5 प्लेट आहे, तर 5 प्लेटचे अर्धा इंच आपलं 5 इंच अंतर होऊन जातं, त्याच्यामध्ये कवर होऊन जातं. तर आता शेवटची प्लेट तुम्ही म्हणत असाल, तिथं काय करायचं, कारण त्याला ऑलरेडी एक अर्धा इंच आतमध्ये दाबलेलं असतं, तर तसंच आपण त्या पद्धतीने त्यालासुद्धा दाबून घेणार आहोत. तर अगोदर त्याला मार्जिंग करून घेणार आहोत प्रत्येक प्लेटची. तर या पद्धतीने, कारण तुम्ही एका साईडनी जर ते 5 इंच अंतर किंवा 2 साईडनी जर तुम्ही त्याला कवर केलं, तर तिथं चुन्नट आल्यासारखी वाटेल आणि फिनिशिंग वाटणार नाही. जर तुम्ही या पद्धतीने केलं तर खूप छान दिसेल. तर हे पाहू शकता. आता ती एक साईड आणि एक अशी पकडून त्याला अर्धा इंच, म्हणजे आपल्याबरोबर 1 इंच अंतर याच्यामध्ये कवर होतं. तर असं सगळ्या 5 कळ्याचं अंतर जे आहे तर ते आपलं कवर होणार आहे 5 इंच अंतर.
या पद्धतीने आपण याच्यावरती अशी शिलाई मारून घेणार आहोत सगळीकडे। मी चॉकच्या साहाय्याने अशी तिरकस घेऊन व्यवस्थित अशी शिलाई आपण याला मारून घेणार आहोत। तर या पद्धतीने आपली जी मार्जिंग आहे तर ती झालेली आहे। आता आपण काय करणार आहोत, शिलाई मशीनवरती याची शिलाई मी मारून घेणार आहे आणि मारल्यानंतर तुम्हाला मी पेटीकोट दाखवत आहे। पाहू शकता कशा पद्धतीने आपला जो पेटीकोट आहे तो रेडी झालेला आहे। आणि पेटीकोट रेडी झाल्यानंतर हे पाहू शकता तुम्ही, अगदी असं वाटतसुद्धा नाही की तो पेटीकोट आपण त्याच्यावरती शिलाई मारल्या किंवा कुठंतरी आपण कटिंग केलेली आहे असं वाटतसुद्धा नाही। या पद्धतीने तुम्ही करायचं। आता या पद्धतीने आपण सगळे काही पेटीकोट आपण कमी केलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे पाहू शकता याच्यावरती असे तिरकस शिलाई मारल्या मी। आणि शिलाई मारत असताना हे पाहू शकता तुम्ही, खूप छान अशी फिनिशिंगसुद्धा आलेली आहे आपल्या पेटीकोटची। तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका। लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पुन्हा भेटू आपण आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय।